एव्हरीवन, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 5. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय. ब्राह्मणी धर्म या यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणतात, काहींना नैमित्तिक यज्ञ म्हणतात. नित्य यज्ञ याचा अर्थ की तो अनिवार्य कर्तव्य होती, ज्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ती करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे त्यावेळी केले जात जेव्हा याजक त्याच्या एखाद्या सांसारिक इच्छेच्या पूर्तीसाठी त्या निमित्तामुळे केले जात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान आणि पशु बलिदान आणि विभिन्न तऱ्हेचे स्वच्छंद आचरण घडत असे, तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजले जात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी आचरण्यास योग्य समजले नाही व म्हणून त्यास मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ यज्ञ हे धर्माचे अंग नव्हेत या त्यांच्या मताविरुद्ध वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितली आहे. असे लिहिलेले सापडते की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशिवाय यज्ञाविषयी वाद केला होता. हे 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धांना विचारले की यज्ञाबाबत त्याची मते काय. तथागत म्हणाले, ठीक आहे ब्राह्मणा, मी सांगतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. तेव्हा तथागत म्हणाले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक महापराक्रमी संपत्तीवान धनसंपन्न राजा होऊन गेला. त्याच्याजवळ सोन्या चांदीची भांडारे होती, उपभोगाच्या सर्व वस्तू होत्या, धनधान्याची कमतरता नव्हती. त्याची भांडारे आणि कोठारे धनधान्याने भरून गेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या उपभोगाला लागणाऱ्या व सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ केला तर दीर्घकाळपर्यंत माझे कल्याण होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहे आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहे. जोपर्यंत अशी दुर्व्यवस्था आहे तोपर्यंत जर महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी आणखीन कर लागू केला तर ती खरोखरच वाईट गोष्ट आहे. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दृष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन आणि पकडून हत्यार करीन, त्याचा दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तरी त्या रीतीने लोकांचा स्वच्छचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा झाल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. ही दुर्व्यवस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे. तो असा की आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो किंवा शेती करतो त्यांना महाराज आपण धन्य द्यावे, शेतीमध्ये पेरण्याला बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत, महाराजांनी त्यांना व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी धान्य आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करत राहतील. तेव्हा देशात उत्पन्न नाही, राजाला राज्यकरणापासून अधिक उत्पन्न होऊ लागेल. देश सुखी आणि शांती अनुभवी लागेल आणि जनता अगदी आनंदी व संतुष्ट होईल. लोक आपली मुले कळे खांद्यावर घेऊन नाचतील आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्तपणे वावरतील. हे ब्राह्मणा, तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणेच केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राज्याचा कारभार वाढत राहिला. देश सुख आणि शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाला. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन लोक नाचू लागले आणि दरवाजे उघडे ठेवून निर्धास्तपणे वावरू लागले. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेताने पुन्हा आपल्या पुरोहिताला बोलावले आणि म्हटले, आता सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. तेव्हा माझ्या दीर्घकालीन कल्याणासाठी मला महान यज्ञ करायची इच्छा आहे. तो महायज्ञ कसा करावा हे मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजन, आता यज्ञ होऊ द्या. राजन, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्यांना निमंत्रण द्यावे. त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की दीर्घकालीन कल्याणासाठी मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. तेव्हा ते ब्राह्मण कूटदंता व त्या राजाने त्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्या
त्याने सांगितल्याप्रमाणे केले. त्या क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज, आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा महाविजेता हा सुज्ञ, कुशल आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितका सुज्ञ, कुशल आणि गुणसंपन्न होता. हे ब्राह्मण, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी किती धन खर्च करावे लागले होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित म्हणाला, महाराज, असे न हो की यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वीच किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग हा यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मणा, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वीच यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांविषयी यज्ञानंतर राजाला मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या या यज्ञात नाना प्रकारचे लोक येतील. असे देखील जे जीव हत्या करतात, असे देखील जे जीव हत्या करत नाही, असे देखील जे चोरी करतात, असे देखील जे चोरी करीत नाही, असे देखील जे कामभोगांसंबंधी मिथ्याचार करतात, असेही जे करीत नाहीत, असे देखील जे चुगली करतात, असेही जे चुगली करत नाही, असेही जे कठोर बोलतात पण ते कठोर बोलत नाही, व्यर्थ बकवास करतात जे करीत नाही, असेही जे लोभ करतात पण जे लोभ करीत नाही, असेही जे द्वेष करतात आणि असेही जे द्वेष करीत नाही, असेही ज्याची मिथ्या दृष्टी असेल, असेही जे सम्यक दृष्टी असतील, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु महाराज, जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी यथायोग्य करावेत, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्या संतोषाने महाराजांना आंतरिक शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मणा, महाविजेता द्वार केल्या गेलेल्या या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांचे गळे कापले नाहीत, कोंबड्यांची हत्या झाली नाही, तसेच पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुपासाठी म्हणजेच की झाडे तोडण्यात आली नाहीत, यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही, आणि जे दास इकडून तिकडे फिरणारे लोक आणि कर्मचारी ज्यांना यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना जबरदस्तीने काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखवले गेले नाही. त्यामुळे आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून कधीकधी अश्रू ओघळले नाही. ज्याला काम करावेसे वाटले त्याने आपले काम केले, ज्यांना वाटले नाही त्यांनी काम केले नाही व त्याला तसेच सोडून देण्यात आले. ज्याला योग्य जे वाटले ते त्या काम त्याने केले, ज्याला योग्य ते वाटले नाही ते त्याने काम केले नाही. त्या यज्ञात केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर त्यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस केला. जर तुम्ही यज्ञ करायचाच असेल तर जर तुम्हाला यज्ञ करावयाचाच असेल तर त्या राजा महाविजेतासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे हे केवळ निर्दयता होय. यज्ञ हे धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन असे म्हणतो, तो धर्म म्हणजे धर्माचे निकृष्टतम रूप होय. जेव्हा कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धांना प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? हे ब्राह्मणा, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने ज्या वाईट गोष्टी आहेत असे हिंसा, चोरी, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा यज्ञ होय. तो असा यज्ञ आहे जो यज्ञाच्या निमित्ताने खूप अवास्तव खर्च करण्यापेक्षा चांगला आहे, जो भिक्खूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विहार इत्यादींचे निर्माण करण्यापेक्षाही उत्तम आहे, जो निरंतर भिक्षा देण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तो त्रिशरण ग्रहण करण्याहूनही श्रेष्ठ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुमचे म्हणणे सर्वश्रेष्ठ आहे. मग उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाले, गौतमा, तुम्ही यज्ञाला स्तुत्य समजता काय? नाही ब्राह्मणा, मी सर्वच प्रकारच्या यज्ञांची स्तुती करत नाही किंवा त्यांना सदोषही मानत नाही. हे ब्राह्मणा, कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही ब्राह्मणा. ज्या या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढऱ्याची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात
आणि इतरही विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो. म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते, पशुबळी दिला जातो, ते यज्ञ माझ्या मते स्तुतीत पात्र नाहीत. असे का? हे ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोकच दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही, ज्यात पशुचा बळी देण्यात येत नाही, असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात पशुचा बळी दिला जात नाही, अशा यज्ञाच्या जवळ सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. उदाई ब्राह्मणानेही उच्चे ब्राह्मणाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागतांना विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? भगवान बुद्धांनी उज्ज्याला असे उत्तर दिले, तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, असे यज्ञ जे योग्य ऋतूत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता आणि ज्यांच्यात पशुचा बळी दिला जात नाही, अशा यज्ञाच्या जवळ श्रेष्ठ जीवी लोक जातात, ज्यांच्या डोळ्यांवरील इहलोकही अज्ञान पटल नाहीसे झाले आहेत. असेच प्रवृत्त लोक जात असतात, जे कालातील आहेत, म्हणजे ज्यांची जन्म मरणाची ये जा आता संपली आहे, तेही अहिंसक यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे असे सांगतात की हिंसा नसलेल्या यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने त्यागाची आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्गाने चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःख रहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. सो पॉईंट नंबर 6 आहे मोस्ट इम्पॉर्टंट, की काल्पनिक अनुमानांवर आधारलेला धर्म म्हणजे अधम्म होय. असे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच होते की मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन नंतर काय झालो? मी भविष्य काळात असेन काय? मी भविष्य काळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी काय होणार? अथवा तो आजच्या आपल्या वर्तमानासंबंधी साशंक होऊन विचारत असेल, मी काय आहे? मी काय नाही? मी काय आहे? मी कसा आहे? हा प्राणी कोठून आला? तो कोठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात, ज्यापैकी काही असे होते, विश्व कसे निर्माण झाले? त्याचे चिरंतन काय आहे? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखील काही असे म्हणतात की विश्व ब्रह्माने निर्माण केले. दुसरे काही म्हणतात की ते प्रजापतीने निर्माण केले. दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर देताना काही म्हणतात की विश्व चिरंतन आहे आणि असे काही म्हणतात की चिरंतन नाही. काही म्हणतात की ते शांत आहे, तर काही म्हणतात ते अनंत आहे, असीम आहे. काही म्हणतात त्याला सीमा आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवले, म्हणजे त्यांची उत्तरे देण्याचे टाळले, त्याचे स्वागत केले नाही. त्यांच्या मते असले प्रश्न विकृत बुद्धीचे लोक विचारू शकतात किंवा त्याचे उत्तरे देऊ शकतात, कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देणाऱ्यांच्या किंवा देऊ शकणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. ते म्हणत असत की या प्रश्नाची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. कोणीही असा दावा करू शकत नाही जे काही आपण जाणू इच्छितो ते सर्व काही तो जाणतो. जे काही जाणण्यायोग्य आहे ते आपण जाणतो, किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते सर्व ज्ञान त्यावेळी आपणाकडे अवगत असतेच नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धर्मावरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म आपल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो धर्म भगवान बुद्धांच्या मते स्वीकारार्ह नाही. पॉईंट नंबर 2 मांडलेला यांनी भगवान बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपापल्या धर्माचे आधार बनविले होते त्याचा संबंध 2 गोष्टींशी होता, एक आत्म्यांशी आणि विश्वांच्या आरंभाशी.